नमस्कार मित्रांनो, तुम्ही आहात स्वराज्य कथाच्या एका नवीन गोष्टीमध्ये, जिथे आपण शिवाजी महाराजांची शौर्य आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत। लांग महालावरचा छापा। खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शूर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती। पण दिल्लीचा मुघल बादशहा औरंगजेब याला ते मान्य नव्हते। त्याने आपला मोठा सेनापती शाहिस्तेखान याला प्रचंड फौजेसह पुणे जिंकण्यासाठी पाठवले। शाहिस्तेखान मोठ्या गर्वाने पुण्यात आला। त्याने शिवाजी महाराजांचे बालपण जिथे गेले त्या लाल महालात आपला तळ ठोकला। लाल महालाभोवती त्याने हजारो मुघल सैनिक पहारेकरी म्हणून उभे केले। त्याला वाटले, इथे मला कोणी हात लावू शकणार नाही। आपल्या स्वतःच्या घरात एका परक्या शत्रूने तळ ठोकलेला पाहून महाराजांना खूप वाईट वाटले। हा स्वराज्याचा अपमान होता। महाराजांनी लगेचच त्या गर्विष्ठ खानाला धडा शिकवायची योजना आखली। ही योजना खूप गुप्त आणि धाडसाची होती। ती तारीख होती 6 एप्रिल 1663। रात्रीची वेळ। पुणे शहर पूर्णपणे शांत होते। फक्त लाल महालाजवळ मुघल पहारेकऱ्यांच्या मशालींची आणि त्यांच्या घोड्यांच्या टापांची दबलेली हालचाल होती। महाराज आणि त्यांचे निवडक मावळे, अंदाजे 400 शूर सैनिक, मुघल सैनिकांचे कपडे घालून अंधाराचा फायदा घेत पुढे सरकले। महाराजांची नजर आणि बुद्धी गरुडासारखी तीक्ष्ण होती। त्यांना लाल महालात प्रवेश करण्याचा एक गुप्त मार्ग आठवला। महालात शिरल्यावर ते थेट शाहिस्तेखानाजवळ जाण्यासाठी धावले। रस्त्यात काही मुघल पहारेकरी आले, पण महाराजांच्या मावळ्यांनी क्षणार्धात त्यांना हरवले आणि शांतपणे पुढे गेले, आवाज न करता। महाराजांनी शाहिस्तेखानाच्या शयनकक्षाचे, झोपण्याच्या खोलीचे दार उघडले आणि आत प्रवेश केला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शाहिस्तेखान पूर्णपणे गोंधळला। तो घाबरून पळू लागला। कोण आहे हा? थांब, असे म्हणून महाराजांनी त्यांच्या तलवारीने त्याच्यावर वार केला। शाहिस्तेखान कसाबसा वाचला, पण या धाडसी हल्ल्यात त्याच्या हाताची 3 बोटे कापली गेली। ही जखम स्वराज्याच्या अपमानाची किंमत होती। गोंधळ आणि आरडाओरडा सुरू झाल्यावर महाराज आणि त्यांचे मावळे लगेचच ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने मोठ्या हुशारीने अंधारात निसटले। मुघल सैन्याला नेमके काय झाले आहे हे समजायला खूप वेळ लागला। शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की सैन्य कितीही मोठे असो, शौर्य, अचूक योजना आणि बुद्धिमत्ता यांसमोर काहीच चालत नाही। नेहमी लक्षात ठेवा, शौर्य आणि बुद्धिमत्ता हीच योद्ध्याची खरी शस्त्रे आहेत। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वराज्य कथा चॅनलला सबस्क्राईब करा। जय भवानी, जय शिवाजी।